मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी येथे 28 तारखेला बीड शहरात निषेध मोर्चा निघणार आहे। या मोर्चाची बैठक बीड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली। या बैठकीत संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने देखील लोकांना भावनिक साथ घातली आहे। माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या अशी मागणी तिने केली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली, आज 16 दिवस झाले, अद्याप 3 आरोपी फरार आहेत। तुमच्याकडून जे शक्य असेल ते करा आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करा। बीडमध्ये मोर्चा आयोजित केला आहे, त्या मोर्चात तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा। माझ्या पप्पांना न्याय मिळवण्यासाठी मी कोणत्याही मोर्चात किंवा कुठेही जायला तयार आहे। तपास हा संत गतीने सुरू आहे। या प्रकरणातील जे मास्टर माइंड आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा, कारण आज जे 7 आहेत उद्या अजून असे 7 तयार होतील। त्यामुळे मुख्य आरोपीला अटक करा, त्यांना कठोर शिक्षा द्या। माझ्या वडिलांचे ज्या हाल झाले तसेच आरोपींचे हाल झाले पाहिजे। माझ्या वडिलांना ज्या वेदना झाल्या त्या वेदना त्यांना पण झाल्या पाहिजे असं वैभवी म्हणाली। अशी वेळ कोणावर येऊ नये। आज माझ्या वडिलांचे छत्र माझ्याकडून हिरावून घेतले आहे। ही वेळ कोणत्या मुलीवर किंवा कुटुंबावर येऊ नये। त्यामुळे लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळावा। आम्ही दहशतीत आहोत, समाजासाठी कायम झटत होतो, त्यांच्यावर ही वेळ आली त्यामुळे आम्ही घाबरलो आहे। आमच्या मनात भीती आहे, जे आज घडले ते उद्या घडायला नको।